पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करत यातून अंतराळ विज्ञानात नवीन उंची गाठण्याचा राष्ट्राचा संकल्प दिसून येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। भारताचा अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रवास काळासोबत अधिकाधिक यशस्वी होत गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। अंतराळ शास्त्रज्ञांच्या चमूमध्ये महिला शक्तीचा सहभाग हा सतत वाढत असून आयुष्यात काहीतरी थरारक आणि रोमांचक करू पाहणाऱ्या आपल्या तरुणाईसाठी अंतराळ क्षेत्र एक उत्तम पर्याय बनत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। पिछले महीने देश इसरो के 100वें रॉकेट की लॉन्चिंग के साक्षी बने हैं। ये केवल एक नंबर नहीं है, बल्कि इससे स्पेस साइंस में नित नई ऊंचाइयों को छूने के हमारे संकल्प का भी पता चलता है। लॉन्च व्हीकल का निर्माण हो, चंद्रयान की सफलता हो, मंगलयान हो, आदित्य L1 या फिर एक ही रॉकेट से एक ही बार में 104 सैटेलाइट्स को स्पेस में भेजने का अभूतपूर्व मिशन हो। इसरो की सफलताओं का दायरा काफी बड़ा रहा है। बीते 10 वर्षों में ही करीब 460 सैटेलाइट्स लॉन्च की गई हैं और इसमें दूसरे देशों की भी बहुत सारी सैटेलाइट्स शामिल है। येत्या काही दिवसात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचा औचित्य साधून देशातल्या तरुणाईनं एक दिवस वैज्ञानिक म्हणून घालवण्याचा प्रयत्न करून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। या दिवशी विद्यार्थ्यांनी संशोधन प्रयोगशाळा, तारांगण किंवा अंतराळ केंद्रांसारख्या एखाद्या ठिकाणाला भेट द्यावी, ज्यामुळे विज्ञानाबद्दलचं त्यांचं औत्सुक्य आणखी वाढेल असंही ते म्हणाले। अंतराळ क्षेत्र असो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, आपल्या तरुणाईचा वाढता सहभाग एक नवीन क्रांती जन्माला घालत आहे। नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि ते वापरून पाहण्यात भारतीय कुणापेक्षाही मागे नाहीत असं सांगत पंतप्रधानांनी पॅरिस इथं नुकत्याच झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचा दाखला दिला। देशाच्या मातृशक्तीनं आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्यघटनेच्या निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे असं सांगत पंतप्रधानांनी पुढल्या महिन्यात 8 मार्च रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं महत्त्व अधोरेखित केलं। थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ हंसा मेहताजींनी आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीपासून ते त्यासाठी केलेल्या त्यागापर्यंत देशभरातल्या महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला होता असं पंतप्रधान म्हणाले। हंसा मेहताजींनी आपला राष्ट्रध्वज संविधान सभेत सादर केला होता। या सन्माननीय सदनावर फडकणारा हा पहिला ध्वज भारताच्या महिलांनी दिलेली भेट असणं हे आपल्या ध्येयाशी सुसंगत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी महिला दिनी आपण सर्वजण दुर्दम्य अशा स्त्री शक्तीचा उत्सव साजरा करूया, तिचा आदर करूया आणि तिला वंदन करूया असं आवाहन त्यांनी केलं। उनको देश की कुछ इंस्पायरिंग वुमेन को एक दिन के लिए सौंपने जा रहा हूं। ऐसी वुमेन जिन्होंने अलग अलग क्षेत्रों में उपलब्धियां हासिल की हैं, इनोवेशन किया है, अलग अलग क्षेत्रों में अपनी एक अलग पहचान बनाई है। 8 मार्च को वो अपने कार्य और अनुभवों को देशवासियों के साथ साझा करेंगी। प्लेटफॉर्म भले ही मेरा होगा, लेकिन वहां उनके अनुभव, उनकी चुनौतियां और उनकी उपलब्धियों की बात होगी। यदि आप चाहती हैं कि ये अवसर आपको मिले, तो नमो ऐप पर बनाए गए विशेष फोरम के माध्यम से इस प्रयोग का हिस्सा बने और मेरे एक्स और इंस्टाग्राम अकाउंट से पूरी दुनिया तक अपनी बात पहुंचाए। तो आइए इस बार महिला दिवस पर हम सब मिलकर अदम्य नारी शक्ति को सेलिब्रेट करें। आपल्या तरुण खेळाडूंच्या दृढनिश्चयामुळे आणि शिस्तीमुळे भारतात जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे असं पंतप्रधान उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा उल्लेख करून म्हणाले।
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदकं जिंकल्याबद्दल सेना दलाच्या संघाचं आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्यांनी कौतुक केलं. हिमाचल प्रदेशातील सावन बारवाल, महाराष्ट्रातील किरण मात्रे आणि आंध्र प्रदेशातील ज्योती याराजी यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या सर्वांनी देशाला नवीन आशा निर्माण केल्या आहेत. भारताचं क्रीडा भवितव्य एका अतिशय प्रतिभावंत पिढीच्या हातात आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यही तो पावर ऑफ स्पोर्ट्स है, जो इंडिविजुअल्स और कम्युनिटीज के साथ साथ पूरे राज्य का कायाकल्प कर देती है. इससे जहां भावी पीढ़ियां प्रेरित होती हैं, वहीं कल्चर ऑफ एक्सेलेंस को भी बढ़ावा मिलता है. उत्तराखंड में हुए नेशनल गेम्स ने ये भी दिखाया कि कभी हार ना मानने वाले जीतते जरूर है. कंफर्ट के साथ कोई चैंपियन नहीं बनता. मुझे खुशी है हमारे युवा एथलीटों के डिटर्मिनेशन और डिसिप्लिन के साथ भारत आज ग्लोबल स्पोर्टिंग पावर हाउस बनने की ओर तेजी से आगे बढ़ रहा है. सध्या सर्वत्र दिसून येत असलेल्या ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा या समस्येविषयी मन की बातच्या माध्यमातून अधिक प्रकाश टाकत एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली असून लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या चौपाटीने वाढली आहे. ही त्याहूनही चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या समस्येला तोंड देण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा आणि 2 वेळा जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यवीर निखत झरीन यांनी दिलेला संदेश पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांपर्यंत पोहोचवला. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल करून आपण आपलं भविष्य अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि रोगमुक्त बनवू शकतो. म्हणूनच कोणताही विलंब न करता आपण या दिशेनं आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि ते आपल्या जीवनात अंमलात आणले पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. एक फिट और हेल्दी नेशन बनने के लिए हमें ओबेसिटी की समस्या से निपटना ही होगा. WHO का डेटा बताता है कि 2022 में दुनिया भर में करीब 250 करोड़ लोग ओवरवेट थे, यानी आवश्यकता से भी कहीं ज्यादा वजन था. ये आंकड़े बेहद गंभीर है. हम सब मिलकर छोटे छोटे प्रयासों से इस चुनौती से निपट सकते हैं. जैसे एक तरीका मैंने सुझाया था, खाने के तेल में 10% 10% की कमी करना. आप तय कर लीजिए कि हर महीने 10% कम तेल उपयोग करेंगे. आप तय कर सकते हैं कि जो तेल खाने के लिए खरीदा जाता है, खरीदते समय ही अब 10% कम ही खरीदेंगे. ये ओबेसिटी कम करने की दिशा में एक अहम कदम होगा. भारतात वनस्पती आणि प्राण्यांची एक अतिशय चैतन्यशील परिसंस्था आहे. हे वन्यजीव आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत खोलवर रुळलेले आहेत, असं सांगून वन्यजीवांच्या रक्षणासाठी योगदान देणाऱ्या देशातल्या काही नागरिकांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारताचा प्रत्येक भाग हा केवळ निसर्गाप्रती संवेदनशीलच नाही, तर वन्यजीव संरक्षणासाठी देखील वचनबद्ध आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला असलेल्या जागतिक वन्यजीव दिनानिमित्त सर्व देशवासियांनी वन्यजीव संरक्षणात सहभागी असलेल्या लोकांना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स, नवउद्योग उदयास आले आहेत. ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या परीक्षांच्या हंगामाबद्दल पंतप्रधानांनी सर्व परीक्षा योद्ध्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण सकारात्मक भावनेने प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, असं ते म्हणाले.